पण बेसिक इंट्रोडक्शन पासून स्टार्ट करू. तुझं नाव आणि ब्रँच सांगशील? माझं नाव तन्वी आहे आणि ओके. सो तन्वी, मी तुला बेसिक प्रश्न विचारतो. माझं म्हणणं आहे, तू कॉलेज सिलेक्ट करताना कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं? पहिले तर कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे ते बघणार आपण आणि तिथलं शिकवण्याचा पद्धत वगैरे त्याला Okay. जास्त प्रायोरिटी देणार. म्हणजे प्लेसमेंट आणि फॅकल्टी आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशनला तू इम्पॉर्टन्स दिला. तू मला आता सांगशील की तू जेव्हा कॉलेजची लिस्ट बनवली, जसं तुझं डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन म्हणजे पॉलीच्या बेसवर तू ॲडमिशन घेतली, तर कोणकोणते कॉलेजेस तू तुझ्या लिस्टमध्ये ॲड ऑन केले होते? तसं तर सगळे COEPs टाकतात पहिले. हां हां. तर पहिले COEP टाकला आणि मग PICT, VNIT, VIIT आणि तसंच JSPM वगैरे आणि ब्रँच वाईज टाकलं. जसं की COEP आणि PICT वगैरे जे आहे त्याच्या सगळ्याच ब्रांच टाकल्या, जे कोर ब्रांच आहे कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या वगैरे असं. ठीक आहे. तर माझं असं म्हणणं आहे की नागपूरमध्ये किंवा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये कोणकोणते कॉलेजेस टाकले होते? नागपूरमध्ये पॉलीच्या बेसवर VNITला तर होत नाही ॲडमिशन, तर फर्स्टला रामदेव बाबा टाकलं होतं आणि सेकंडला YCC, मग रायसोनी टाकलं होतं, बट रायसोनीला घ्यायची नव्हती ॲडमिशन. ओके. जस्ट एक लास्ट ऑप्शनमध्ये टाकलं होतं. ठीक आहे. आता मी जर तुला विचारत असेल ब्रँच वर्सेस काय म्हणतो कॉलेज, तर तू कशाला इम्पॉर्टन्स देशील? तसं कॉलेजला जास्त इम्पॉर्टन्स देणार, पण ब्रांच पण आपलं सध्या ट्रेंडिंग कोणती आहे ते पण पाहणार. ओके. ठीक आहे. चालेल. थँक्यू. सो तुझं बेसिक इंट्रोडक्शन देशील? माझं नाव हर्षदा. सो हर्षदा, मला सांगशील तू की कॉलेज सिलेक्ट करताना कोणते टॉप 3 पॅरामीटर्स होते तुझ्या माइंडमध्ये? माझ्या माइंडमध्ये एवढंच होतं की जर आपल्याला कमी मार्क्स असेल तर आपल्याला बेस्ट कॉलेज टाकायचं. भले जर पुण्याचं नसेल भेटत तर अदर बेस्ट सिटीजचं, जसं की नागपूर, अमरावती किंवा नाशिक, या सिटीचे मी स्टार्टिंगला बेस्ट 3 कॉलेजेस टाकले आणि मला मार्क्स कमी असून पण इथलं सेकंड नंबरचं कॉलेज भेटलं. पुण्याचं तर भेटतच नव्हतं आणि हाच पर्स्पेक्टिव्ह ठेवला होता की मला फक्त कॉलेजच चांगलं पाहिजे. भले सिटी सगळे प्रेफर करतात पुण्याला जायचं, पण जर तुम्हाला बेस्ट कॉलेज भेटलं तिथली प्लेसमेंट पण बेस्टच असेल ना. राईट. हा पर्स्पेक्टिव्ह राईट. तो मग जेव्हा तू लिस्ट बनवली, समजा तुझं आता रिसेंटली एक 7-8 महिने अगोदरच ॲडमिशन झालेलं आहे, तर तू कॉलेजेस कोणकोणते टाकले थोडं आठवते तुला लिस्ट तुझी? हो, मी स्टार्टिंगला पुण्याचंच टाकले, त्यानंतर मग नेक्स्ट सिटी बघितली नागपूरचे टाकले आणि अमरावती. आधी सर्व गव्हर्नमेंट्स टाकून घेतले, मग सेमी गव्हर्नमेंट्स टाकून घेतले आणि मी खराब कॉलेजेस टाकलेच नाही. कमी मार्क्स असून पण दुसऱ्या सिटीमधले चांगले कॉलेजेस टाकल्यामुळे नंबर लागला, कारण की स्टार्टिंगला मी चांगलेच कॉलेजेस टाकले. म्हणजे प्रत्येक सिटीला तू पहिले सिलेक्ट सिटीला प्रेफरन्स दिलं मी. म्हणजे असं नाही केलं की तू जसं मला जसं पुणे पाहिजे असं नाही केलं. असं नाही केलं. व्हेरी गुड. सो बेसिकली माझं म्हणणं आहे, आता तुझं कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, खूप मुलांना ऑब्सेशन आहे आता CSITचं, तर मग तू कशाला इम्पॉर्टन्स देशील? समजा 12वीचा विद्यार्थी असेल किंवा तुझं पण, तू ब्रँचला इम्पॉर्टन्स देतो की कॉलेजला देतो जास्त? ब्रँचलाच इम्पॉर्टन्स देईल आणि कॉलेजलाही, कारण की कॉलेज तर बेस्ट असेल तर पण ते तुमच्या इंटरेस्टनुसार असं. इंटरेस्ट नसतं. ओके. चालेल. ठीक आहे. थँक्यू. इंट्रोडक्शन देशील तुझं? माझं नाव वेदा दे, इथेच YCCला सेकंड इयर. हा, सो वेदा, मला सांगशील की मेजरली तू कॉलेज सिलेक्ट करताना प्लेसमेंटला कशाला दिलं होतं महत्व? माझं पर्स्पेक्टिव्ह तर आधीपासून असंच होतं की मला काय करायचं आहे, सिटी पुण्या पहिलेच राहील, मग पुणे टाकलं होतं, मग मुंबई टाकलं, मग नंतर नागपूर आणि मग औरंगाबाद आणि रत्नागिरी, कोल्हापूर पण टाकलं होतं. तर माझं कसं होतं, पहिले 2 गव्हर्नमेंट, जिथे जर गव्हर्नमेंट, मग नंतर सगळे 2 प्रायव्हेट असं टाकलं होतं. असं नाही की खराब आहे की चांगलं आहे कॉलेज, असं बघितलं नाही. पहिले बघितलं ब्रांच बघितली, कारण की आपलं कसं राहतं, मुलं तिथं शिकतात, भले कॉलेज चांगलं असो नसो, पण आपलं नॉलेज आपल्याला पहिले मॅटर करतं. की जर तुझ्यात नॉलेज असेल तर तू कोणती ब्रांच राह, कोणते कॉलेज राह, तू पुढे जाशील, कारण की इंटरव्ह्यू तर आपल्याला बाहेर देऊनच जायचं असते ना. हे माझं पर्स्पेक्टिव्ह. म्हणून मेजरली तू ब्रँचला जास्त सोबत घेऊन आले. आणि मग तुला तुझ्या कॉलेजची लिस्ट आठवते? थोडं एक 5-6 कॉलेजेस सांगू शकते तू ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हो. कोणते चांगले? COEP टाकलं होतं, मग VIT टाकलं होतं, MIT सुद्धा टाकलं होतं, मग आणि मग VJIT टाकलं होतं आणि मुंबईचं एक आहे VJTI, तो पण टाकला होता कॉलेज. त्याच्यानंतर मग नागपूरचं YCC, पहिले रामदेव बाबा टाकलं आणि मग YCC. ओके. आणि नागपूरमध्ये आता तुम्ही 6-8 महिने झाले आलेले, ऑफकोर्स थोडे तुमचे कॉलेजचे फेस्ट वगैरे पण झाले असेल, तर तुला सांगता येईल नागपूरमध्ये कोणते चांगले कॉलेजेस आहे विद्यार्थ्यांनी प्रेफर करायला पाहिजे? विद्यार्थ्यांनी तर फक्त 2च कॉलेज प्रिफर करायला पाहिजे नागपूरमध्ये, एक तर रामदेव बाबा आणि एक YCC. आता अबाउट गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ते पण ना
आता तो कसं एक तर तो कोरोनामध्ये सुरू झालेला कॉलेज होता नागपूरमध्ये, त्याच्यामुळे 2 वर्ष तो बंदच होता. त्याच्यानंतर 3ऱ्या वर्षी तिथे प्लेसमेंट्स येणे बंद झाले आणि आता सुद्धा त्याच्यात आता सुरुवात झाली. त्याच्यामुळे तिघे स्टुडंट जे आहे ते डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे आहे. तर तुमचे जे ज्युनियर्स आहे असं म्हणू शकतो, कारण तुम्ही ज्या कॉलेजेसमधून आले तुम्ही तिघेही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे स्टुडंट्स आहे. तर तुम्ही काय सजेशन करणार पॉलिटेक्निक स्टुडंट्सला ॲडमिशन घेताना कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवा? सगळ्यात जास्त लक्ष ठेवायला पाहिजे त्यांना कॉलेजेसवर, कारण की पर्सेंटेज जर तुम्हाला 60 असतील 70 असतील तर तुम्हाला कॉलेज तर तेव्हाच एक तर कसं राहतं 3 आपले राहतात ना, 3 याच्यामध्ये आपल्याला 3 वेळेस कॉलेजेस टाकावं लागतं. तर पहिल्या याच्या वेळेसच कॉलेजेस असे टाकायचे की दुसऱ्या वेळेस यायची नोबतच यायली नाही पाहिजे, कारण की आपली लिस्ट जी असते ना पॉलीसाठी ती पहिल्या याच्यावरच लागली असते. जे तुम्हाला पहिल्यांदा कॉलेज लागेल लास्टपर्यंत तेच राहील. मग तुम्ही जर सेकंड वेळा लिस्ट वापस भरा, थर्ड वेळा भरा, तुम्हाला कॉलेजेस तेच लागतील जे फर्स्टला लागेल. हा मेजरली मी पण हे ऑब्झर्व केलेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षीपासून आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना ऍडमिशन रिलेटेड गायडन्स करण्याचा प्रयत्न करतो. नो चेंजेस लिहून येतं. नो चेंजेस लिहून येतं. तर म्हणून तुम्ही पहिली जी लिस्ट बनवाल ते परफेक्ट बनवावं लागते आणि एवढी परफेक्ट बनवा की तुम्हाला त्याच्यातलं कोणतंही कॉलेज डोळे बंद करू लागला. म्हणजे मी स्टुडंटला माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी पण पॉलिटेक्निक स्टुडंट राहिलाय. मी असं केलं होतं, एक 52 कॉलेजेस होते म्हणजे ऑल ब्रँचेस वगैरे पकडून मी डोळे बंद करून असं कुठे हात थांबवायचं आणि मग हे कॉलेज लागलं का चेहऱ्यावर स्माईल आली पाहिजे तर तो कॉलेज करायचं. आणि लास्टचे 3च कॉलेजेस असे ठेवले होते जे माझ्या कट ऑफपेक्षा फक्त 1% 1.5% कमी होते, सेफर साईडसाठी. कारण मेजरली तुम्हाला लास्टचे 5 पैकीच कॉलेज लागणार आहेत, पहिले 10-15 कॉलेजेस लागत. माझी एक चूक होती लिस्टमध्ये की मी काय केलं, मला जे कोर ब्रांच पाहिजे तीच मुद्दाहून टाकली पहिल्यांदा. पण मला असं करायला पाहिजे होतं माझ्या याच्या हिशोबाने. मला पुण्याचं भेटलं असतं कारण मला 87 होता ॲग्रिगेट, मला आरामात भेटलं असतं. पण मी काय केलं, फक्त सीटी टाकली. मी ना CSE टाकली ना IT टाकली, काहीच नाही टाकलं. विदाउट मी कोर ब्रांचेसच टाकल्या. किंवा आता जी निघाले ना AIML AIDS हे सुद्धा टाकलं असतं तर मला बहुतेक VIT किंवा VIIT भेटलं असतं पुण्याचं. तर माझा असं पर्स्पेक्टिव्ह होता, पण मी ते टाकलंच नाही. आता खूप माझे फ्रेंड्स लोक आहेत ज्यांनी टाकलं आणि ज्यांना माझ्यापेक्षा कमी ॲग्रिगेट होता त्यांचा नंबर तिथे लागला. असं झालंय. तुम्हाला काही ऍड करायचंय? नाही, पॉलिटेक्निकच्या स्टुडंटला तेच आहे की व्यवस्थित लिस्ट बनवा, कारण आपला कट ऑफ जास्त जातो आणि 12 जागा कॉलेज इम्पॉर्टंट, प्लेसमेंट्स इम्पॉर्टंट. ठीक आहे, थँक्यू. सो तुमच्या वेळेसाठी आणि एवढा चांगला फीडबॅक देण्यासाठी. सो थँक्यू सो मच.